पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एक हुंडाबळी। दुचाकीसाठी 50,000 रुपये न दिल्यानं सासरच्यांकडून छळ। 22 वर्षीय महिलेची 3 महिन्यांची गर्भवती असताना आत्महत्या। पोलिसांचा आणखी एक हलगर्जीपणा समोर। वैष्णवी आत्महत्या प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणेंचं बँकेतील लॉकर सील। आलिशान गाड्या, सोनं आणि चांदीची भांडी जप्त, तर हुंड्यात घेतलेले 51 तोळे सोनं ताब्यात घेण्यासाठी बँकेसोबत पोलिसांचा पत्रव्यवहार। हगवणे कुटुंबियांच्या अटकेनंतरही कसपटे कुटुंबियांना धमकावणारा निलेश चव्हाण मात्र मोकाटच। निलेश चव्हाणला कुणाचा आश्रय? नीलम गोरेंचा सवाल। ठाकरे बंधू एकत्र येणारच, मनसे शिवसेना युती होणारच। संजय राऊतांकडून पुनरुच्चार, तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावनेपोटी उद्धव ठाकरे युतीसाठी सकारात्मक, राऊतांचं स्पष्टीकरण। मुख्यमंत्र्यांनी ठरवल्यास छगन भुजबळ तिसरे उपमुख्यमंत्री होतील। नाशिकच्या पालकमंत्री पदावरून मंत्री गिरीश महाजनांचा खोचक टोला। भुजबळांच्या मंत्रिमंडळातील समावेशानंतर नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा आणखी वाढला। ऑपरेशन सिंदूर सैन्याचं एक मिशन नव्हे तर बदलत्या भारताचं चित्र। मन की बात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। जपानला मागे टाकत भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था। सध्या अर्थव्यवस्था $4 ट्रिलियन ची। 2.5 ते 3 वर्षात तिसऱ्या नंबरवर जाणार, नीती आयोगाच्या सीईओंचा विश्वास। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 3 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। नागपूर, नांदेड आणि मुंबईमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन। नांदेडमध्ये पार पडणार शंखनाद सभा। महाराष्ट्रासाठी गुड न्यूज, मान्सून महाराष्ट्रात दाखल। 12 दिवसांआधीच मान्सूनची महाराष्ट्रात एंट्री, तर मुंबईतही मान्सून लवकरच दाखल होणार। बारामतीसह सोमेश्वर नगर परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। पावसामुळे अनेकांच्या घरात शिरलं पाणी। ओढे नालेही तुडुंब भरले।